नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. डॉक्टर दिलीप जोंधळे दाम्पत्यामुळे गेली 40 वर्ष आयर्लंडसारख्या देशात उत्तम वैद्यकीय सेवा देत असताना आपल्या मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारणे व त्यातून आरोग्य सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणं ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे. हा आदर्श इतर डॉक्टरांनी ठेवला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. डॉक्टर दिलीप जोंधळे आणि डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी नगर शहरातील तपोवन रोड येथे सुरू केलेल्या इंडो आयरिश हॉस्पिटलचं लोकार्पण सोहळा सोमवारी नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. 30 वर्ष प्रदेशात वैद्यकीय सेवा दिली, मात्र आपल्या मातृभूमीची सेवा करावी म्हणून आता नगरला स्थायिक झालो आहे. मी आणि माझी पत्नी आता या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा देणार आहोत. या हॉस्पिटलमध्ये 170 बेड्स तर 50 बेडचं सुसज्ज ICU आहे. तसेच बाल रुग्णालयापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा देता यावी म्हणून तज्ज्ञ डॉक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञान आणण्यात आलं असून त्यांच्या उपचारासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलं आहे ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे, ह्याचं आम्हाला कायमच काय म्हणतात आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधलं आहे आणि आम्ही काय म्हणतात जेरिॲट्रिक असेसमेंट, जेरिॲट्रिक ट्रीटमेंट, डायबेटीस हे सगळं प्रिव्हेन्शन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्प्रूव्ह करू, हे सगळं आम्ही इथे देणार आहोत. आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे. आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल डॉक्टर्सचं नसतं, सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं. कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांसारखी देणार, की आमचं एम आहे. दॅट्स वाय वी आर हिअर. ओके, थँक्यू फॉर एव्हरीबॉडी. एनिवे थँक्स फॉर ऑल ऑफ यू कमिंग आणि टॉकिंग टू अस. राईट, हॉस्पिटल मी आज अहमदनगरला अर्पण करतो आहे. हे अहमदनगरसाठी केलेलं हॉस्पिटल आहे जनरली. आता आपण योग्य तो बेनिफिट घ्यावा आणि इथं तुम्हाला योग्य ट्रीटमेंट योग्य दरात दिली जाईल याचा मला तुम्हाला शब्द देतो मी सगळ्यांना. गडकरी साहेबांनी सांगितलं स्पेशली कॉन्शियस हॉस्पिटल सगळ्या लोकांना लक्षात घेऊन ट्रीटमेंट दिली जाईल आणि खरीच ट्रीटमेंट दिली जाईल हा शब्द आहे माझा सगळ्यांसाठी. 98 साली घेतलेली आहे, मागच्या 25 वर्षापूर्वी. मी अहमदनगर जिल्हा हा माझा जिल्हा आहे आणि मला माझ्या जिल्ह्यात परत यायची इच्छा होती आणि माझ्या जिल्ह्याला काहीतरी असं जायचं की विच विल लास्ट लॉंगर दॅन मी. सो दिस इन्स्टिट्यूट विल लास्ट लॉंगर दॅन मी आणि इट इज फॉर अहमदनगर. किती बेडचं हॉस्पिटल आहे? हे जवळजवळ 170 बेडचं हॉस्पिटल आहे. इथं एज्युकेशन फ्लोअर पण असणार आहे. इथं मेन कल्पना हॉस्पिटलची की आजूबाजूचे जे मुलं आहेत त्यांना योग्य आयर्लंडमध्ये स्वतःची प्रॅक्टिस चांगली चालत असताना पती पत्नींनी दोघे डॉक्टर असताना इथली प्रॅक्टिस सोडून आपल्या इथे नगरमध्ये ज्या भूमीशी आपलं नातं आहे तिथले भूमिपुत्र आहे त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टर साहेबांनी केली आहे. मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला तर आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे की अनेक ठिकाणी आपल्याला असा दुर्धर आजार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही. पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून आणि राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊ आणि आपण जेवढं काही कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता देण्याकरता आपल्या जाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता आपण इथे येऊ या भावनेने डॉक्टर ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मोठं आयर्लिश हॉस्पिटल एवढं उभं केलं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याकरता मी मनापासून हृदयातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांना निश्चितपणे यशस्वी करतील असा विश्वास व्यक्त करतो. वकील साहेब मान शिंदे साहेब त्यांना पण शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या स्टाफला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना यश मिळवून हीच ईश्वर करीत राहताना खूप खूप नमस्कार. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.